नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपला गहू हा ओंबी अवस्थेमध्ये असताना आपण कोणत्या प्रकारची फवारणी आपल्या गहू पिकामध्ये करायची आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांनो आपल्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी डबल वाढ होणार आहे। डबल वाढ जरी नाही झाली, परंतु शेतकरी बांधवांनो अगदी 25-30% जरी आपलं उत्पादन त्या ठिकाणी जर वाढलं तर निश्चितपणे शेतकरी बांधवांनो त्या ठिकाणी आपला फायदाच होणार आहे। त्यासाठी या अवस्थेमध्ये शेतकरी बांधवांना आपल्याला कोणत्या प्रकारची फवारणी करायची आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओला कुठेही स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजूवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहत असाल की गव्हाची ही जी काही अवस्था आहे ही अत्यंत महत्त्वाची अवस्था आहे आणि सगळ्यात बेस्ट अवस्था आहे। म्हणजे जर या अवस्थेमध्ये शेतकरी बांधवांनो म्हणजेच ओंबी अवस्थेमध्ये जर आपण या ठिकाणी आपल्या गहू पिकामध्ये योग्य ती जर काळजी जर नाही घेतली तर निश्चितपणे शेतकरी बांधवांनो जो काही उत्पादन वाढवण्याचा आमचा जो काही मानस आहे, जे काही ध्येय असं आमचं की आमचं उत्पादन हे डबल वाढलं पाहिजे, परंतु ते उत्पादन वाढण्याऐवजी शेतकरी बांधवांनो आपलं उत्पादन हे घटू शकतं। त्यासाठी ही जी काही अवस्था आहे ओंबी अवस्था, या ओंबी अवस्थेमध्ये शेतकरी बांधवांनो ही एक फवारणी तुमच्या उत्पादनामध्ये निश्चितपणे वाढ करू शकते। तर कोणत्या प्रकारची फवारणी आपल्याला करायची आहे, तर शेतकरी बांधवांनो आपल्याला यामध्ये एक विद्राव्य खत घ्यायचं आहे की जेणेकरून शेतकरी बांधवांनो त्या विद्राव्य खताचा वापर केल्यानंतर जी काही ओंबी आहे आणि ओंबी मधले जे काही दाणे आहे शेतकरी बांधवांनो, तर हे दाणे सहजगत्या त्या ठिकाणी भरले जातील, दाणे टणक होतील, दाण्याचा आकार त्या ठिकाणी वाढेल, दाण्याचा जो काही रंग आहे तो रंग सुद्धा त्या ठिकाणी निश्चितपणे चांगला होईल। परिणामी जर अशी अवस्था आमच्या ओंबीची जर असली तर निश्चितपणे आपलं उत्पादन वाढून आम्हाला भविष्यामध्ये मार्केटमध्ये भाव सुद्धा चांगला मिळू शकतो। तर त्यासाठी शेतकरी बांधवांनो आपल्याला एक विद्राव्य खत या ठिकाणी घ्यायचं आहे। विद्राव्य खत वापरत असताना शेतकरी बांधवांनो आपल्याकडे दोन पर्याय आहे। पहिला जो काही पर्याय आहे तो म्हणजे 05234 हा सुद्धा खताचा वापर तुम्ही करू शकतात। 15 लिटरचा जो काही पंप आहे शेतकरी बांधवांनो, 15 लिटरसाठी आपण साधारणतः 100 ग्रॅम एवढं प्रमाण घेऊन त्याची फवारणी आपण ओंबी अवस्थेमध्ये या अंतरामध्ये करू शकतो। किंवा मग दुसरं जे काही खत आहे शेतकरी बांधवांनो विद्राव्य, ते म्हणजे 13045। शेतकरी बांधवांनो हे सुद्धा खत अत्यंत चांगल्या प्रकारचं आहे ओंबी अवस्थेमध्ये। या सुद्धा खताचा वापर तुम्ही या फवारणीमध्ये करू शकता। शेतकरी बांधवांनो त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जी काही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आपल्या गहू पिकामध्ये होत असतो, अर्थात जे काही हरितद्रव्य जास्त प्रमाणामध्ये आपल्या गहू पिकामध्ये तयार व्हायला पाहिजे, परिणामी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन त्या ठिकाणी ते हरितद्रव्य तयार होत नाही, प्रकाश संश्लेषण ही क्रिया त्या ठिकाणी मंदावते, परिणामी शेतकरी बांधवांनो आपलं उत्पादन त्या ठिकाणी घटत असतं। त्यासाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक सुद्धा या फवारणीमध्ये घेणं अत्यंत गरजेचं आहे। आता त्यामध्ये आपण कोणत्या प्रकारचं बुरशीनाशक घेऊ शकतो, तर शेतकरी बांधवांनो जे काही हारू येतं शेतकरी बांधवांनो म्हणजे टेब्युकोनाझॉल प्लस सल्फर अशा प्रकारचे दोन कॉम्बिनेशन आपल्याला या हारूमध्ये पाहायला मिळतात। निश्चितपणे शेतकरी बांधवांनो जे काही सल्फर आहे, या सल्फरमुळे शेतकरी बांधवांनो जे काही हरितद्रव्य आहे हे त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये तयार होतं, परिणामी जी काही आपली ओंबी आहे ही ओंबी त्या ठिकाणी लांब बनते, ओंबीचा आकार चांगला त्या ठिकाणी होतो। परिणामी सल्फरमुळे त्या ठिकाणी जे काही आपलं पीक आहे ते पीक त्या ठिकाणी सदाहरित राहतं, हिरवं राहतं। परिणामी पानांचा जो काही आकार आहे, ओंबींचा जो काही आकार आहे तो लांब आणि रुंद त्या ठिकाणी आपल्याला झालेला पाहायला मिळत असतो। आणि सल्फरच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की सल्फर एक चांगल्या प्रकारचं उत्तम बुरशीनाशक तर आहेच, परंतु एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक सुद्धा आहे। म्हणजे असं दुहेरी काम हे सल्फर आपल्याला त्या ठिकाणी करतं। आणि टेब्युकोनाझॉल जे काही बुरशीनाशक आहे शेतकरी बांधवांनो, तर हे सुद्धा त्याला जोडीस असल्यामुळे जे काही गहू पिकामध्ये आपण याची फवारणी करणार आहेत हारूची, तर निश्चितपणे शेतकरी बांधवांनो आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये जे काही उत्पादन आहे या हारूमुळे आणि 05234 किंवा 13045 यामुळे आपल्याला शेतकरी बांधवांनो वाढलेलं पाहायला मिळणार आहे। आता बरेचसे शेतकरी म्हणतात की का हो या ठिकाणी गव्हाचं जे काही पीक आहे ते फारसं खर्चिक नाहीये किंवा एवढ्या फवारण्या करण्याची गरज नाही, किंवा मग जास्त जे काही खताचा डोस आहे तो खताचा डोस टाकण्याची आवश्यकता नाही। परंतु निश्चितच शेतकरी बांधवांनो आपल्याला जर उत्पादन त्या ठिकाणी निश्चितपणे थोड्याफार प्रमाणामध्ये जर वाढवायचं असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी फवारणी, पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन आपल्या गहू पिकामध्ये निश्चितपणे केलंच गेलं पाहिजे। त्यासाठी ओंबी अवस्थेमध्ये शेतकरी बांधवांनो कोणत्या प्रकारची फवारणी करायची आहे ती फवारणी मी तुम्हाला या ठिकाणी सविस्तर सांगितलेली आहे। आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी आवडला असेल। व्हिडिओ जर आवडला तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजूवंत गहू उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।